मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपल्या पाचवड सिद्धेश्वराचं मंदिर आहे. या पाचवड सिद्धेश्वर मंदिराच्या भोवतीनं असा पूर्णपणे कट्टा बांधून घेण्यात आला आहे बरं का मित्रांनो. आणि असंच कट्टा बांधत बांधत हा पाचवड सिद्धेश्वराचा जेवढा परिसर आहे त्या परिसरात पूर्ण बांधकाम झालेलं आहे बरं का मित्रांनो. आणि तसंच समोर दिसतोय वड ना, वडालाही गोल राऊंडचा कट्टा बनवलेला आहे. आणि गोल राऊंडचा कट्टा बनवून वट पौर्णिमेला ज्या वेळेला महिला येतात वडाला पुजायला त्यावेळेला त्यांना फिरण्यासाठी असा राऊंड बनवलेला. पूर्णपणे देवाची बाजूची पूर्ण तटबंदी झालेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि तटबंदी झाल्यानंतरच आत्ता थोड्या दिवसात हे देव रामकृष्ण हरी देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघू शकता तुम्ही इथं सिद्धेश्वर देवालयाच्या पाचवडाच्या मंदिराच्या आवारात मी शेळ्या घेऊन इकडे आलेलो आहे चारायला. आता सध्या देवाला लॉक असल्यामुळे मी देवळात जाऊ शकत नाही मित्रांनो, पण तुम्हाला देवळाच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. तर चला आपण या सिद्धेश्वर देवाचं महादेवाचा नंदी बघू शकता मित्रांनो तुम्ही. या पाचवड परिसरातले या देवाचं नाव अशा रीतीनं या साईडला आता इथे एक वड दिसतोय, पुढच्या साईडला एक वड दिसतोय, असे 5 वड इथं होते. अजून एक बघा ते खालच्या साईडला एक वड आहे त्या साईडला, असे 3 झाले. अजून 2 वड होते इथंच एवढ्या 2 वड होते. आणि ते काय आता वड कालांतरानं ते झीज झाल्यामुळे जळून गेले मित्रांनो. पण 5 वड असल्यामुळं या देवाचंच नाव इथं पाचवड पडलं. आणि पाचवड असल्यामुळे इथं देवाच्या हे देव जे दिसतोय ना ह्याच्या पाठीमागच्या साईडला वड होता आणि त्याच्याच खालती देव होता म्हणून ह्या देवाचं नाव पाचवड पडलं. हा पाचवडाचा आता वड जळून गेला बघा. आता कालांतरानं इथं आग वगैरे लागून उन्हाळ्यात असं पूर्ण गवत पेटायचं, त्यामुळं गवत वाळलेलं गवत असल्यामुळं वड हा पेटून गेला आणि त्यानंतर देव हा उघड्यावर पडला. तर काही चौबदरवाडीतले भाविकांनी हे उघड्यावर पडलेला त्यांना देव बघवला नाही. मग त्याने काय केलं माहिती आहे का मित्रांनो, त्या पाचवड्याच्या देव उघड्यावर पडला म्हणून या 2 भावांनी आणि यांची जमीन होती ही सगळं दिसते, ही जमीन देवाच्या बरं का. ही सर्व आजूबाजूला जे दिसते ना जमीन एवढी, ही सगळी पाचवड्याची जमीन पूर्णपणे गुरुवांची आणि पूर्णपणे देवाची आहे. हे जे झाडं वगैरे लावले ते पूर्णपणे देवाची जमीन आहे. तर इथं 4 बैल होती आणि खालच्या साईडला त्यांचा म्हणजे गुरुवाच्याची होती, तर त्यांचा नांगर चालला होता. तर त्याने काय केलं माहिती आहे का, नांगर सोडला आणि हा देव उघडा पडला होता म्हणून मी देवाची मूर्ती उचलली आणि नवीन ठिकाणी स्थापन करण्याचा त्यांचा हेतू असल्यामुळे त्यांनी ते इथं देवाच्या ज्या मूर्त्या होत्या ती सिद्धेश्वराची मूर्ती त्यांनी उचलली आणि बाजूला ठेवली आणि त्याच्या खाली मोठमोठं दगडं घातली. पण नक्की कोणत्या ठिकाणी होती ती मूर्ती त्यांच्या लक्षातनं निघून गेले ना. मोठी दगडं घालण्याच्या व्याप्तीमध्ये म्हणजे ते देवाचं चांगलंच करायला गेले ते, पण त्यांच्या दगडं मोठे घालण्याच्या व्याप्ती ते विसरून गेले की कोणत्या ठिकाणी नक्की देव बसला होता. मग असं झाल्यानंतर मग एक थोड्या दिवसात काय आलं मित्रांनो, आमचे वडील सांगत होते आम्हाला बरं का, आम्हाला एवढं जुन्यात माहीत नाही. वडील सांगत होते की त्यांनी असं केल्यामुळं त्यांची ती 2 बैल ते 2 भाऊ मरण पावले. मग मूर्ती आहे त्या ठिकाणी परत हलवून त्या ठिकाणी गाववाल्यांनी स्थापना केली तिची. तिथपासून हा पाचवडाचा सिद्धेश्वर ज्या वेळेला सांगोडमधून सिद्धेश्वर वरती येतो, कंठाळ्याला असतो, रानावनात फिरायतो त्यावेळेला इथं आराम करत असतो, या देवळातच झोपलेला असतो, इथंच आराम असतो त्याचा, असं लोक सांगतात. आम्ही काही बघितलेलं नाही पण लोक सांगतात. आमचे वाडवडील आम्हाला सांगत होते. त्या हिशोबानं हे या ठिकाणी हे पाचवड मंदिर आहे. आणि तिथून देव संध्याकाळच्या वेळेला कधी डावरी या ठिकाणी जात असे वस्तीला, किंवा सांगोडला वस्तीला जात असे. घोड्यावरनं येतो देवाने, घोड्यावरूनच वस्तीला डावरीला कधी जातो तर कधी सांगोडला नदी किनारी जातो. मग अशा रीतीनं असे हे आमच्या सिद्धेश्वराचं महत्त्व आहे. जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
रामकृष्ण हरी. मला जेवढं माहिती होतं ते मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पाहिलं. हा माझा खूप व्हिडिओ चांगला आहे, तुम्ही बघा मग तुम्हाला कळणार. रामकृष्ण हरी.